केंद्र सरकारच्या वतीने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेड एनसीसीएफ मार्फत 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आलेला होता आणि या कांद्यातून आता दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई अशा ज्या मेगा मेट्रो सिटी आहेत तर त्या ठिकाणी पाठवण्याची लगबग सुरू झालेली आहेत। आपण पाहू शकतायत का या ठिकाणी ज्या काही चाळींमध्ये भरून ठेवण्यात आलेला कांदा जो आहे तर तो आता या ठिकाणी प्रतवारीसाठी काढला जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा कांदा जो आहे तर तो खराब निघत आहे। साधारण 20% जवळपास खराब निघत असल्याची माहिती जी तर ती समोर आलेली आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर ह्या कांद्यातून जे तर ते वास सुद्धा येत आहेत। त्याच्यामुळे आणि अशा याच्यामध्ये ह्या जे काही कामगार आहेत तर यांना या ठिकाणी कांदा जो आहे तर तो प्रतवारी करावा लागत आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर 3 लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी करण्यात आलेला आहे आणि याच्यातून आता 840 मेट्रिक टन जो आहे तर तो कांदा तो पाठवण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे आणि अशामध्येच जर बघितलं तर किती मोठ्या प्रमाणात हा कांदा खराब निघतोय तर या ठिकाणी आपण पाहू शकताय आणि याच्यामुळे कुठंतरी ज्या काही संस्थांना कांदा खरेदीची परवानगी देण्यात आलेली होती तर मोठ्या प्रमाणात कांदा खराब निघत असल्याने आता त्यांची डोकेदुखी वाढलेली आहेत कारण की यातून साधारण 65% जो आहे तर तो चांगला कांदा द्यायचा आहे। मात्र आज रोजी 2 महिन्यामध्येच 25%च्या जवळपास जर खराब कांदा निघणार असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये किती टक्के हा कांदा खराब निघू शकतो तर त्याच्यामुळे जी 65% रिकव्हरी द्यायची तर ती कुठून द्यायची असा मोठा प्रश्न आता ह्या सहकारी संस्था ज्या आहे खरीददार यांच्यासमोर उभा राहिला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।